अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या माध्यमातून कुरुक्षेत्रावर भगवंत हेच सांगताय, अर्जुना तुला संसार मोठा करायचा आहे का परमार्थ मोठा करायचा आहे? देवा, अरे तुझ्यासारखा एवढा मोठा वैभवशाली जगन्नायक माझ्या रथावर आरूढ आहे, मला दुसरं काय करायचं? पण तुला जर असं करायचं असेल, तुला बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल अर्जुना, आणि स्वतःच कल्याण करा. मानवी जात मनुष्य जीवन त्याला म्हणतात. तुमच्या पुरीचं, पोराचं, जावयाचं, बायकोचं, सासू सासऱ्याचं, कुत्र्याचं, कोंबड्याचं भलं नाही आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं जीवन तुम्हालाच मोठं करायचं आहे. भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगतात, अर्जुना उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. बस तुझं जीवन तू कल्याण कर. आत्मानम अवसादयेत, तुझं स्वतःला जीवन नष्ट करू नको, नरकगामी बनवू नको, तुझं कल्याण कर अर्जुना. म्हणून जे काय म्हणतं, भाऊ भाऊकी पाहुणे रावळे इष्ट मित्र सखे सोयरे गुरु शिष्य हे बाजूला ठेवा. तुमचं जीवन तुम्हाला मोठं करायचं आहे ना. बघा भगवंताचे काय वाक्य, भगवंत काय बोलतात अर्जुनाला. भगवंत म्हणतात, अर्जुना जगी कीर्ती रूढवी. तो जुन्नर मध्ये जन्माला आलेला आहे का पारुंडे जन्माला आलेला आहे, काळे भट्टे जन्माला आलेले का अजून कुठं कुठं जन्माला आलाय हे बघत नाही निसर्ग. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्म, मानवी जीवन तुम्हाला मिळाले ना. तुम्ही नुसते हमाली करण्यामध्ये 100 वर्षे घालवले. 2 पोरं, एखादी नोकरी, 2-4 वाकळा, एखादी गाडी, 4 एकर जमीन, हे तुमचं जग नाही. अरे जनावरालाही कळतंय. तुमचं जीवन तुम्ही देव बनावं लागतं. 100 वर्षाच्या आयुष्यावर फक्त 100 वर्ष आयुष्य हे सामान्य नाहीये. आमच्या माऊलीनं 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसांमध्ये जगात ख्याती केली. जगात आजही पृथ्वी जन्माला आल्यापासून माऊलीची बरोबरी करणारा, जगद्गुरु तुकोबारायांची बरोबरी करणारा या जगात अजून कुठला साधू आणि कुठला महंत अजून जन्माला आलेला नाही, कुठली मानवी जात अजून जन्माला आले नाही. हे स्वतः भगवंत सांगतात, हे मी अर्थ सांगतोय. स्वतः भगवंत म्हणतात. आणि जेव्हा अभंग तुमच्यामुळे पुढे मी म्हणणार आहे, त्या अभंगाचं वय 728 वर्ष वय. नामदेव महाराज लिहून घेत आहेत, अरे भगवान परमात्मा बोलतायत. भगवंत म्हणतायत, नामदेव अरे काय सांगावं माऊली विषय. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलिले, परी निवृत्ती ज्ञान देवे सोडविल्या अपार जीवजंतू. तुमच्या आमच्या जीवनामध्ये दिवस रात्र हजारो तास सेकंद आणि मिनिट वायाला चाललेले असतात, मोबाईलच्या माध्यमातून वगैरे वगैरेच्या माध्यमातून. माऊलीच्या विषयी नामदेव महाराज अभंग लिहित आहेत आणि हे भगवंत बोलतायत. अरे नामदेवा काय सांगावं तुला, ह्या माऊलीचं जगणं काय सांगावं या ज्ञानोबाचं. जो जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफल केला, पदांतर कथिला जेने आत्माराम संतोष आहे. जो जो दिवस उगवला, जो दिवस उदयाला आला ना, त्याच्यातला 1 सेकंदही वायाला जाऊ दिला नाही मंडळी. 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसामध्ये जे माऊली बोलले जन्माला आल्यापासून, जे बोलले ना, त्यांचं बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यांचं बोलणं अमृत अनुभव आहे, त्यांचं बोलणं 65 आहे, त्यांचं बोलणं म्हणजे हरिपाठ आहे. जगद्गुरु जे बोलले ना जन्माला आल्यापासून, ते जे बोलले ती गाथा आहे. तुमचं आमचं बोलणं कोण कुत्रा ऐकतो? घरात बायको नीट ऐकत नाही म्हणजे आंबट झाली तुझं ऐकून बस कर, हे आपलं बोलणं आहे. तुमचं बोलणं तुमच्या बायकोनं ऐकू नये म्हणजे तुमच्याकडे हात करतो म्हणजे तुम्हीच नाही बरं का, सगळे आले माझे. नाही तर तुम्ही मला बाबा माझ्याकडे सुरू केलं. तुमचं बोलणं तुमच्या पत्नीने ऐकू नये, पोराने ऐकू नये, पण नातूपंताने म्हणा ओ बाबा भास करा तुमचा. हे जग नाही तुमचं. अरे ज्यांच्यासाठी एवढा मोठा वाघासारखा देह पण हमाली करून असं बैलासारखं घाणा ओढून झिजवलंय, त्यांनी नुसता रस पिले, तुम्हाला काय रे कळ. बांधलेला घाणा बांधून डोळे, मागे आरतेने पोळे, चालिलो किती ते नकळे, दुखे आरंभळे तहान भोग. घाण्याच्या बैलासारखा प्रपंचरूपी घाण्याला झोपलेला बैल आहे मनुष्य जीवन. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी नाही समजली ना, तुम्हाला ज्ञानेश्वरीची किंमत जर नाही कळली ना, मनुष्य जीवन म्हणजे घाण्याचा बैल आहे. बैल तरी मला बघा, तुम्ही आम्ही गाडी जर भाड्यानं लावली तिचं किलोमीटर मोजले जातं. घाण्याला झोपलेल्या बैलाचं कोणी किलोमीटर मोजलंय कधी त्या मालकानं? बघा तुम्ही शनी शिंगणापूर तिकडे त्या घाण्याला ऊसाच्या चारकाला बैल झोपलेले असतात.
गिराईक आलं ना की रटा दिलाच बैलाला गेले कर 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 सोडत. बर खायला त्याला कधी रस त्याला पाजला एखाद्या मालकानं बैलाला. हे जीवन आहे. गाण्याच्या बैलासारखा मनुष्य चुपलेला असतो. त्याचा रस पिणारे नातू पंतू बायका पोर हे दुसरे. तुम्ही नुसतं मरेपर्यंत ओढायचं. बरं चालिलो किती ते न कळे किती किलोमीटर मी चाललोय कोण गणती करताय. का सांगतो हे जगणे हे जीवन आहे. म्हणून मनुष्य जीवनाला तुम्हाला कळायचंय. तुम्हाला नाही ज्ञानेश्वरी कळू द्या, नाही देवाचं महत्व कळू द्या, नाही तुम्हाला गुरुचं आणि संतांचं महत्व कळू द्या, पण तुम्हाला तरी कळून घ्या. तुम्ही स्वतःला कळले पाहिजे. माऊलीची ज्ञानेश्वरी सर्व याच्या भोवतीच फिरते. तुम्हाला नटवा, तुम्हाला वाढवा, तुम्हाला मोठं करा. तुम्ही आहात. तुमच्यासारखं जगात दुसरं कोणी मोठं नाही. तुम्ही देव होऊ शकता. तुम्हीच माऊली होऊ शकता. अहो या जिल्ह्यामध्ये आम्हाला हैदराबादला कुठे MP OP मध्ये जर बाहेर गेलं तर आम्हाला सांगावं लागतं जिल्हा पोस्ट मुक्काम पोस्ट. तुम्हाला काय सांगायची गरज आहे. तुमच्यापासून आळेफाटा किती किलोमीटर आहे. आळेगाव किती किलोमीटर आहे इथून. 30 35 40 धरा. आळेपासून उत्तरेला 1 किलोमीटर अंतरावर रेडीची समाधी. केवढं भाग्य असेल. अरे रेणा देव होतोय आणि तुमचे आमच्यासारखे करोडोपती मेल्याच्या नंतर मसनवाट्या सुद्धा जाळू देत नाहीत लोक. नाही म्हणते ही तर जाळायच्या लायकीचं नाही. हे काही सांगावं लागतं तुम्हाला. स्मशानभूमीत जाळू देत नाहीत. बदलापूरची घटना आठवा जरा. जाळू दिला का तिथं. आणि रेड्याची समाधी करोडो रुपयाचं मंदिर आहे 700 वर्षापूर्वीचं. ज्या माऊलीने बांधावं. रेड्याला हे कळलंय. कधी आपल्याला कळायचं हे जीवनामध्ये. हे कीर्तन आहे. रंगोबाई ठकुबाईचे गप्पा हे पाटील असेल ते महाराज तसे हे तसे हे सांगण्यासाठी नाही आलेलो. माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय, माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने काय सांगितलंय, हे जीवन ज्यांना कळलं ना त्यांना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात.